आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वड घालायच्या ना आम्ही मान्य करायची वय काय गलाय की काय तुझी घर जावई व्हायला माझं पोरग काय रस्त्यावर पडले काय? तुम्हाला काय समजायचं ते समजा. मी माझा निर्णय बदलणार नाही. अगं अक्षर ऐक की. सुंदर थांब. मला तुझी अट मान्य आहे. उर्वशी, जमाना आज देखेगा क्या होता है दीवाना दीवाना. उर्वशी, अगं कसली भारी मज्जा आली ग. हा पिक्चर बघायला मी आला, एवढे एंटरटेनमेंट झालं, ते बी बिन पैशाचं फ्री. होय तर दोन्हीकडे आग लागली होती. लय धगवायला लागली होती बघा. उर्वशी, पण ही धग आपल्यासाठी पेटत राहणं जास्त गरजेचं आहे, कळलं का? आणि ह्या धगीतनं निखार कसं उडवायचं हे तुझ्या सुफीत डोक्यात सुचलच. त्या बाबतीत कोणी माझा हात धरायचा नाही. बया लागली राशीला आणि पाणी पाजते काशीला. तुमच्या हातात कसं गाडीचं स्टेअरिंग असतंय की नाही, आणि त्याने तुम्ही गाडी कंट्रोल करता. तशी सुंदर आणि अक्षराच्या आयुष्याची गाडी कवा कुठं कशी न्यायची हे आता उर्वशीच्या हातात येणार, आणि बाकी समजांनी बघत बसायचं. करेक्ट आहे. वहिनी चल, गरम गरम सूप आणलंय बघ, लगोलग पिऊन घे. हा वहिनी, काय झालं? कुठं लक्ष आहे तुझं? हे बघ, मी सूप ठेवलं इथं, गरम आहे तोवर पिऊन घे. ताई, अश्विन आणि शर्वरी सापडले असतील ना? कुठं असतील पोरं? काय झालं असेल? मला तर विचार करून करून टेन्शनच यायला लागले. अगं वहिनी, तू कशा पायी टेन्शन घेतेस? मी काय म्हणते, समदे गेले आहेत ना हुडकायला, सापडतील पोर. तू तुझी काळजी घे. एवढ्या आजारातून उठली आहेस तू. वयो पर काळजी लागल्या बिगर कशी राहील? आणि अक्षरा तरी एकटी काय काय बघल, काय काय सहन करल? शर्वरी अशी अचानक निघून गेली म्हणल्यावर तिच्या जीवाला घोर लागला असणार. हे बघा, तुम्ही मला काही बी सांगू नका. तुमच्या वहिनी साहेबांनीच अख्ख्या घराची वाट लावली. त्या भिकारड्या अक्षरावर जीव लावला, आणि आम्ही घरचे असून बी आम्हाला काडीची बी किंमत नाही. तू तुझं थोबाड बंद ठेव जरा. तुला काय आपल्याचा भाग हाय का नाही? हे बघा, तुम्ही माझी अक्कल काढू नका. त्या भिकारडीनं तुमच्या समद्यांवर जादू टोना केलाय म्हणून ती बरोबर वाटायल्या. पण म्या तिला चांगलीच वळखून आहे. लई कावबाज आहे ती, आणि तिलाच तुमची लाडकी वहिनी घराची सून म्हणून घरात आणायचे स्वप्न बघायल्या. येईल की घरात, पर आपल्या समद्यांना भिकाला लावल, त्याचं काय? आणि त्या शर्वरीनं तर माझ्या लेकरावर काय काळी जादू केले काय माहित. हे बघ, असं काही बी नाहीये. तू जरा शांत राहा. दुर्गे,
वहिनीची तब्येत नाजूक आहे. तुला जे काय बोलायचंय ना ते शांतपणाने बोल. शांत राहू? अवकाशी शांत राहू? इथं माझ्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे, मी शांत राहू? दुर्गा, जे काय हाय ते शांतपणे सांगितलंस ना तरच आम्हासनी कळ, आणि मग आपण त्यावर बोलू. तुम्ही काय बोलणार हो? काही बी झालं तरी ते अक्षरच तुम्हाला बरोबर वाटणार. पर इथं माझ्या लेकराचं आयुष्य टांगणीला लागलंय आणि म्या ते सहन करायचे नाही. जरा नीट सांगशील का काय झालंय? वहिनी साहेब, लय अवघड झालंय बघा. अश्विननं शर्वरीनं पळून जाऊन लगीन केलं. काय? घ्या बघा यांचा आव. जसं काही असते माहीतच नाही. समजा तुम्हीच केले ना वा? हा, तुमच्या मर्जीनंच अक्षरानं सुंदरवर प्रेमाचं जाळं टाकलंय. त्यावर माझ्या लेकराला त्या बहिणीच्या नादाला लावलं आणि घरातून पळून जाऊन लगीन करायचा घाट घातलाय. हे समजा तुमचंच कारस्थान आहे ना वा? अरे आता तर घर जावई करायला निघालेत. घर जावई? वय घर जावई. त्या तुमच्या अक्षराच्या मनाचा अंदाज कुणालाच यायचा नाही का हो? एवढी वर्ष घर बांधून ठेवायचा आटापिटा केलाय म्हणताय ना व? पण त्या तुमच्या लाडक्या अक्षरानं एका क्षणात स्वतःच्या फायद्यासाठी घर तोडलंय. आता तुम्हीच बघा तिचं गुण. दुर्गे, झालं ते झालं, ते आता बदलणार नाही. पोराच्या सुखापुढं तुला हे सुचतच कसं?